नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती। तो हा ऐतिहासिक दिवस। धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे समाजाला एक नवी ओळख मिळाली। बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांमुळेच आज समाजातील नागरिक शिक्षण घेऊन पुढे जात आहेत। भिवापूर शहरात आज सकाळपासूनच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। शहरातील स्मारक समितीमध्ये तसेच आदर्श बुद्ध विहार व शहरातील सर्व विहारांमध्ये असलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा ग्रहण समारंभात दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे वाचन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। कार्यक्रमासाठी भिवापूर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातून बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाला स्मारक समितीचे अध्यक्ष तुलाराम जांभूळकर आणि सर्व सदस्य तसेच माजी नगराध्यक्ष लवजनबंधू महादेव वाघमारे, भिवापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल, समता सैनिकच्या महिला व एक दिवस बुद्ध विहारासाठी याची सर्व टीम उपस्थित होती। तसेच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाचा व धम्माचा गाढा अभ्यास करून बहुजन समाजाला समता व स्वातंत्र्याचा धम्म दिला। बौद्ध धर्माचे आचरण सुद्धा नवीन पिढीमध्ये आणणे गरजेचे आहे, असे मत ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी व्यक्त केले। फक्त धम्मचक्र दिनानिमित्त मला सांगण्याचा उद्देश एकच मी करतो की जे बहुजन वर्ग होता, त्या समाजामध्ये जगण्याचा त्यांना अधिकार नव्हता, समानतेचा अधिकार नव्हता, ते समाजामध्ये चांगल्या प्रकारे राहू शकू आणि त्या समाजामध्ये एक समानतेचा एक भाव निर्माण व्हावा आणि आपल्याला स्वतंत्रता जगण्यासाठी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकार केला आणि ते धर्म स्वीकार करताना त्याने या देशाचा, विश्वाचा आणि धर्माचा जे गाढा अभ्यास केला आहे। मी म्हणतो की बौद्ध धर्म स्वीकार केल्यानंतर त्याचे आचरण सुद्धा आपल्या लोकांमध्ये आणणं नवीन पिढीमध्ये खूप गरजेचं आहे। आज पूर्ण विश्व मानतो की बुद्ध धर्मासारखा धर्म कोणताही नाही, जे शांतीप्रिय आहे। आणि सर्वांना माझ्याकडून धम्मचक्र दिनाची खूप खूप शुभेच्छा आणि असं बोलून माझे शब्द इथे विराम देतो। जय भीम। तालुक्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।